हाय गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आणि आज आहे आमचा आवाज खूप येतो बाहेर. काय करणार आहेत आपण आज? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. बेसिकली आज आम्ही बिर्याणी बनवणार आहेत, कारण दर्शना उद्या जाणार आहे. ती पण व्हेज बिर्याणी, नॉनव्हेज नाही. तर त्याच्यासाठी आम्ही स्टार्ट केले ऑलरेडी. कल्याणीने खूप सारा कांदा कापून दिला मला, जो की मेन आहे बिर्याणीसाठी. आणि बाकी मी आता मॅरिनेट करते, त्याच्यासाठी मी काय काय कापलं तो दाखवते. तर ऑलमोस्ट तर कापाकापी चिराचिरी सगळी झालेली आहे. इथं कल्लूनी हा कांदा कापलेला एवढा, आणि तुम्ही मॅरिनेटसाठी टाकला आहे. हा एवढा कांदा तिने कापलेला, लाईक ऑलमोस्ट 8-9 कांदे घेतलेले, त्याला बारीक असं छोट्या छोट्या स्लाईसमध्ये केलेलं. आणि इथं मी मॅरिनेशनसाठी कांदा त्याच्यामध्ये टाकलेला, आलू 1/4 साईजमध्ये, आणि ही कोथिंबीर आणि थोडीशी शिमला मिरची घेते, आणि रेड चिली आणि ग्रीन चिली बारीक कट करून. त्याच्यामध्ये आपण मॅरिनेशनसाठी दही ॲड करणार, ऑइल, चटणी, जेवढे सारे मसाले तेवढे सगळे, आणि याला 20 मिनिट ठेवणार मॅरिनेशनसाठी. जवळ ते हाँ ये कर लो पहले. सगळ्यात पहिले दही टाकू मॅरिनेशनसाठी. हे अराऊंड किती ग्राम आहे? 500 ग्राम, माहीत नाही किती असेल तरी. म्हणजे एक पॅकेट आहे हे वाला दह्याचं, तर माहीत नाही मला आता. तर हे कम्प्लीट थोडंसं ठेवू फक्त उरलेलं याच्यामध्ये. त्याच्यामध्ये हे दही थोडंसं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये ऑइल घालायचं, थोडं मूवमेंट करून होते. थोडंसं साईडला ऑइल साईडला टाकायचं, म्हणजे खाली जाईल ते पूर्ण टीप भेटून. 2 टेबलस्पून ऑइल अराउंड. आवाज खूप जास्त येतो बाहेर, आवाज खूप जास्त बाहेर चालू आहे, कारण कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. जेव्हा येतो तेवढे नंतर थोडीशी चटणी, म्हणजे लाल तिखट, आणि हे प्रॉपर एकदम. आणि जो आता याला पूर्ण आपण दही ते लावून घेतलं, आणि याला प्रॉपर सगळं एकदम मॅरिनेट झालेलं आहे. वरती कॅमेरा घे का बोलताना, तोंडावरती बोलताना. आणि आता हे अराउंड 20 मिनिट्स ठेवणार, म्हणजे ते एकदम सगळे जेवढं भिजलेलं असताना ते लावून झाले, त्याच्यामध्ये फ्लेवर येईल बिर्याणीचा. म्हणजे आंबट, गोड नाही, तिखट, सगळ्यात असा फ्लेवर पूर्ण कम्प्लीट करून. इथे दाखव कसं झालं. येस, आता याला आपण झाकून 20 मिनिट ठेवणार. जेव्हा मी करायला घेतला व्हिडिओ, तेव्हा आमच्या साईडला एकदम असं कन्स्ट्रक्शनचं काम चालू झालं. आणि जेव्हा व्हिडिओ करत होते तेव्हा सगळ्यात आवाज होतोय मागे. A few moments later. आता मी ते पूर्ण जे भाज्या ठेवते ते पूर्ण मॅरिनेट करायला ठेवलं. आता अराऊंड 20 मिनिटापैकी 10 मिनिटं झालं. तोपर्यंत मी जो कल्याणीने कांदा कापला तो तळून घेतली आहे. त्याच्यामध्ये एकतर ऑइल खूप जास्त हीट पाहिजे, ते मी आता कढई ठेवली तापायला. आणि हा आवाज कंटिन्यू चालूच असणार आहे कन्स्ट्रक्शनच्या मागून. माहीत नाही मला किती आवाज येतो. आता इथे कढई ठेवली आहे, पूर्ण तेल ते गरम होते, आणि त्याच्यामध्ये आता हा पूर्ण चिरलेला कांदा, एवढं नाही यूज करायचं, थोडासा याच्यातला हाफ जो कांदा तो यूज करेल. आणि मग ते पहिले दळून एकदम तेल एकदम गरम पाहिजे, आणि कांदा एकदम असं क्रिस्पी झाला पाहिजे, ब्राऊन कलरमध्ये. तोपर्यंत मॅरिनेशन दाखवते मी तुम्हाला. एक पूर्ण ते झाकून ठेवलेलं अराऊंड 15 मिनिट झालेत. आता हे बघा. A few moments later. मी टाकला आहे कांदा तळायला, आणि तेल खूप जास्त गरम झालं, कारण तिला टाइमपास करत रील्स बघत बसले इन्स्टा. त्याच्यामुळे पण दाखवते आता मी कांदा किती टाकला. आणि याच्यापैकी मी अराऊंड 1/4 टाकला इथे तळायला. आणि आता हा पूर्ण एकदम गोल्डन ब्राऊन झालं की आपण काढून घेऊ. तेल खूप गरम झालं त्याच्यामुळे मी असा फेकला आहे, कांदा टाकला पण नाही आहे. तर आमचा आज बिर्याणीचा प्लॅन अचानक का बनला, कारण दर्शना जी आहे ती उद्या जाती आहे मुंबईला वापस. त्याच्यासाठी तिला एकदा काहीतरी मला करून खाऊ घालायचं होतं. आणि असं पण कल्याणी वाड्याला पण खूप खावं वाटतं, त्याच्यामुळे मी आज ट्राय करते. आणि असं पण आज जे घरी कोणाला जेवायचं नाही म्हणून तुम्ही करते, कारण मग बिर्याणी फक्त आम्ही खातो, मम्मी खात नाही, मम्मीला जास्त आवडत नाही, पप्पा तर बाहेर गेलेत. आणि मग फक्त दर्शू, आणू आणि जिनी आणि कल्याणी आणि मी खातो.
म्हणजे मी काय असं प्रॉपर नाही करू शकत, पण ठीक आहे, मला हे एवढं जमतं चांगलं तर मी हे ट्राय करते. ट्राय नाही, पण मी साधी पण केलेलं आहे. आणि कांदा तळायला खूप जास्त वेळ लागतो आहे. ही सगळ्यात बोरिंग प्रोसेस आहे हे सगळं करण्याची. त्यांना अराऊंड आता 15 मिनटं तरी लागतील पूर्ण ते क्रिस्पी व्हायला. आणि वापस मागचा आवाज अगेन चालू झालेला आहे. थोडंसं मी कॅमेरा ऑन केले की लगेच आवाज चालू होतो मागचा. काही वेळी आपल्याला कल्याणी गायला पण जॉईन करतील ह्या व्हिडिओमध्ये थोडीशी बचबच करायला, पण त्यांनी नाही खरंच मदत केली आहे तशी. पूर्ण मी कांदा कापून दिला, हे सगळ्यात डिफिकल्ट टास्क होतं, कारण मला कांदा बिलकुल कापायला आवडत नाही, कारण डोळ्यात पाणी येतं. हा आता तळत आला आहे. याचं मी 2 बॅचमध्ये कांदा तळला, म्हणजे हा खूप सारा ना, तर एकदाच नाही तळला जाणार तो, त्याच्यामुळं पहिले तर हाफ टाकलं, त्याच्यातलं पण हाफ आता वापस टाकलं. आणि जास्त काही आवड नाही आहे, जास्त राईस बॉईल करून त्याचा तो मी अजून 15 मिनिटांनी करेन, कारण 2 किलो येतात. आमच्या घरचं गुणी बाळ बघा, जे की सुट्टीच्या काळात अभ्यास करतं. हाय सरू, तू बिर्याणी खाण्यासाठी एक्सायटेड आहेस का? हो. तुला आवडते का? तुम्हाला हेल्प करशील का थोडीशी? नको, अभ्यास कर, आता मम्मी मला रागवल. बाय, भेटूया. माहीत नाही किती तासांनी होईल, आता अजून वेळ लागेल थोडासा. तुला भूक लागली आहे का? A few moments later. मला वाटलं की टाइमपास नको करायला, जोपर्यंत कांदा तळते तोपर्यंत आपण तांदूळ बॉईल करून घेऊ शकतो. माझं डोकं खूप लेट चालतं कधी कधी, त्याच्यामुळे आता मग हा जो बासमती राईस आहे तो मी काढल, धुवल आणि मग त्याला मी बॉईल करायला टाकेल. त्याच्या आधी क्वांटिटी मम्मीला विचारावं लागेल, कारण खूप जास्त झालं तर मग ते वाया जाईल. त्याच्या आधी मम्मीला विचारते किती वाटी पाहिजे तांदूळ आपल्याला, कारण आम्ही ऑलमोस्ट 6 जण आहेत खायला. बघू, मम्मीने दार लावून घेतलं मागचं. मम्मा, तांदूळ किती वाटी घेऊ? सगळे यूज करू का? मम्मीने म्हटले की सगळे यूज कर, तर अब सगळा यूज करेगा. गाईज, एक थोडासा पचका नाही म्हणता येणार, पण थोडंसं हे झालं. मी थोड्या वेळासाठी बाहेर गेले आणि हा कांद्यांचा कलर जरा थोडासा जास्तच काळा झाला, पण ठीक आहे, असंच लागतं याला. आपण असं पण मिक्सिंगमधून काढणार आहे, तर मग ते कम्पेन्सेट होऊन जाईल. म्हणजे मी विसरले याला की हलवावं लागतं, तर मग पण मी ठीक आहे, याला ॲडजस्ट करून घेईन. Meanwhile. मीला विचारलं बिर्याणी खाण्यासाठी एक्साइटेड आहे का, तिने डान्स करून दाखवलं मला. पण हिलाच आवडते आमच्या घरात सगळ्यात जास्त बिर्याणी. चला मॅडम, थोडीशी मदत पण करा. कांदा कापलेला मी आंघोळ केलं, काही काम करत नाही, मी कुछ नाही करता. काहीच मला करता करताच भूक लागली आहे, तर मी आता पेढा खाते आहे. तर अराउंड 1 किलो तांदूळ आहे, तर हे अख्खे यूज करणार आपण, कारण मम्मी बोलली की लागतील सगळे आणि खायला पण बरेच जण आहेत ना, त्याच्यामुळे. तर पहिला आपण हे तांदूळला नीट वॉश करून घेऊया. हे जो बासमती येतो आहे मोठावाला, अख्खावाला बासमती निघत नाही आहे. जेने मम्मी आवाज देतीये, निघालं. तर हा पण पूर्ण मम्मीने आधीच तो निसून ठेवलेला आहे, तो पूर्ण या डब्यात टाकून देऊ आणि याला आणि सायमल्टेनियसली कांद्याकडे पण लक्ष द्यावं लागेल, कारण झोपायला पाहिजे. थोडा माझा जास्तच डार्क ब्लॅक झाला आहे, तो मी असं पूर्ण एका भांड्यात काढून घेते. मला तर प्रॉपर अराउंड 3 टाईम्स आपण वॉश करून घेऊ, जोपर्यंत त्याचं ते पांढरं पाणी निघत नाही. आणि मग एक 5 मिनटं फक्त भिजायला ठेवू आणि मग बॉईल करायला टाकू.
आता मी कांद्याकडे लक्ष देते. तांदूळ भिजायला घातला आहे आता. ऑलमोस्ट त्याला अजून 5 मिनिट ठेवायचं, जास्त वेळ नाही ठेवायचं कारण तो ब्रेक होऊन जाईल. जेव्हा आपण बॉईल करायला लागतो तेव्हा पण त्याला हाफमध्ये शिजवायचं, लाईक पूर्ण नाही शिजला पाहिजे, 50% शिजून घ्यायचा. म्हणजे तो नंतर जेव्हा आपण त्याला दम देऊ तेव्हा तो प्रॉपर एकदम फुल शिजून जाईल. हा इथे तांदूळ मी स्वच्छ धुवून भिजू घातला आहे आणि हा सेकंड बंच जो कांद्याचा तो तळतो आहे आणि हा फर्स्टवाला इथे तळून झाला आहे. जरा हा असा कलर आला आहे त्याला. पुरीचा काय नाही, सकाळपासून फक्त टाईमपास चालू आहे. म्हणजे काय गरज काय एवढं करण्याची. Meanwhile, मला पण करून दे ना. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? थोडासा ब्रेक घेतलाय कारण तिकडे पाणी उकळतं. जवळ येते थोडे ड्राय करून आले कारण मला ओल्यामध्ये खूप गरम होत होतं. तुम्हाला दाखवते आता. पाणी मी भात उकळायला जे तांदूळ घेतलं ते उकळून करायला ठेवलं आहे. याच्यामध्ये मी बेसिकली जिरे टाकलेत 3 मोठे चमचे आणि तेजपत्ता टाकलेला. त्याला प्रॉपर आता उकळी फुटली आहे, वाफ येते आहे आणि आता गॅस हाय ठेवायचा आणि त्याच्यामध्ये हे तांदूळ पूर्ण आपण टाकून देऊ आणि याला फक्त एक 5 मिनिट उकळी येऊ द्यायची. हा जो कांदा तळून घेतला होता ऑलरेडी त्याचा एक पेस्ट करायची दह्यासोबत मिक्स करून. हा थोडासा टाकू आपण इथे, जस्ट ते फोडणी टाकण्यासाठी आणि थोडंसं याच्यामध्ये दही. याला असं प्रॉपर एकदम मिक्सरमधून ग्राइंड करून घेऊया. जे फर्स्ट याच्यामध्ये उरलेलं दही तेच मी ॲड करते. राईस बॉईलला टाकला होता, त्याचं पाणी एकदम उकळून आलं आणि हा पण एकदम 50% कुक करायचा होता फक्त आपल्याला. मग हा पूर्ण असं त्यामध्ये शिजला आहे पूर्ण, म्हणजे हाफ शिजला आहे. त्याला पण थंड करून द्यायचं. हे बघ हाफ तुकडा पडतो याचा आणि हे ऑब्व्हियसली बॉईल होईपर्यंत मी टी व्हीवर बसलेले. पूर्ण बॉईल झालं वाटायला दीदी. नाही झालं पूर्ण बॉईल. खाते का तू? वाटायला तसं. नाही वाटत. काढून टाक, बस झालं. व्हिडिओ चालू झालं. नंतर ते अजून गदगद होते. नाही होणार रे. आता पूर्ण इकडे बघ ना. बाय द वे गाईज, हा नो हसू नका गाईज. तिने लिपस्टिकचा शेड तयार केला हा स्वतः. आमच्याकडे काय ना काय चालू असतं. हा राईस आपण आता वापस एकदम पूर्ण प्लेटमध्ये टाकून घेऊ. गरम आहे, गरम आहे, सांगितलं ना. सगळ्यांना खूप जास्त भूक लागली कारण वेळ झालेला आहे. बरं गाईज, तुम्ही म्हणताल कुकिंग करताना विंडोज ओपन करा, वर समोर कन्स्ट्रक्शन चालू आहे त्यामुळे धूळ येऊ नये म्हणून बंद आहेत. हा पॉईंट मी सांगतो. भूक आता खूप लागले त्याच्यामध्ये जरा पटपट आवडेल किंवा टाईम सर्च केले सगळं. टी व्ही बघ. ज्या मॅरिनेट करून भाजी ठेवलं होतं त्या काढण्यात मिळतं आणि याला आता आपण थोडंसं शिजून घेऊ फोडणी देऊन. वापस आवाज चालू झाला आहे मागे, कलेने दाखवतो पूर्ण पुढचं. इथे वाईज बिर्याणी करायला वेळ लागत असते, तर तोपर्यंत आपण काय करायचं असते, जे बिर्याणीचे तांदूळ शिजवलेले असतात त्याच्यामध्ये थोडासा चिकन मसाला, बिर्याणी मसाला आणि मीठ टाकायचं आणि खायचं. मस्त लागते, भुकती भागती आणि चिडचिड पण होत नाही. आपण हा कढई जी वापरते कांद्याला यूज केली, कांद्याला जी कढई यूज केली ती वापस ठेवली. तर वापस कांदा टाकला आणि त्याच्यात 3-4 हिरव्या मिरची टाकली. जवळ 3-4 हिरव्या मिरची टाकली. हा वजनणार नाही आहे त्या पूर्ण आपण ज्या भाजी त्याच्यामध्ये टाकून घेतो. पाच मिनिट कमी आता 5 मिनिटं प्रॉपर मिक्स करून ऑइलमध्ये. आणि आता याला 15 मिनटं कुक करून, म्हणजे त्याची अशी आलू नरम पडायला पाहिजे त्याच्यासाठी कुक करून. काहीच यांच्या भुका आती झाल्यात, ते कर्ड राईस करून खातात. भूक लागली का सरू? 5 मिनटं. आणि इथे मी सगळ्या भाज्या आता टाकल्यात. त्याच्यामध्ये जी आता ही आपण पेस्ट केलेली होती ती ॲड करूयात. ही वाली जी दही आणि कांद्याची पेस्ट होती एकदम अशी ब्राऊन झाली आहे.
हे सगळे त्याच्यामध्ये ॲड करून टाकायचे आता. जर ही पेस्ट थोडीशी क्रीमी व्हायला पाहिजे, त्याच्याशिवाय त्याला टेक्स्चर नाही येणार चांगला. ती जी सगळी पेस्ट होती ती सगळी याच्यात टाकून द्यायची. खूपच मोठं झालं तुमचं. ऑप्शन नाही, हाताने सगळं. हे बघ, ती पेस्ट किती क्रीमी झाली. पेस्ट पाहिजे तर काय नाही, कांदा. गाईज ऑलमोस्ट झाली, आता फक्त दम द्यायचं राहिला आहे. भाज्या पण चांगल्या शिजवून घेतल्यात मी आता, आणि हे जो राईस आहे तो पण जो हडकला आहे आता आपण दम देऊया. त्याच्यामध्ये पहिल्यांदा दम देण्यासाठी आपण तेल टाकलं होतं आणि मग आता त्या भाज्या सगळ्यांच्या टाकून दिलं. ऑलमोस्ट त्याचं पाणी आटलं, एवढं खूप झालेलं भाज्या पाहिजेत आणि ते सगळ्या भाज्या टाकून बघ. असं एकदम खालचा हा सगळ्यात बॉटम लेअर आहे. आता प्रॉपर वापस थोडंसं तेल टाकून आता त्याच्यावरती एक भाताचा लेअर जाणार वापस. आणि हे सगळं करताना गॅस कमी ठेवायचं, म्हणजे ते चिटकणार नाही. 2 सेक्शनमध्ये करू. आता एक टाकल्यानंतर दुसरा वाला एकदम असं पूर्ण पसरून घ्यायचा हा भात, म्हणजे कसं प्रॉपर दम बसेल त्याला. आता सध्या मी गॅस बंदच केलेला आहे, नंतर थोडंसं कमी येतं चालू दिलं. त्याला वापस नीट खावरच्या लेवलला पण चांगलं बसून यूज करायचं. गाईस, तर लास्ट स्टेपमध्ये गार्निशिंग पूर्ण झाली आहे. एकदा वरतून दाखव. त्याच्यामध्ये हा जो कांदा आणि कोथिंबीरनी गार्निश केलं, त्याच्यामध्ये ग्रीन चिलीज पूर्ण आतमध्ये डीप केलेलं. त्याच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आले की नाही माहीत नाही, त्यामुळे आता सांगतो ऑफिसला. आणि बस आता याला 10 मिनिटं आपण दम दिलं झाकून ठेवू. लीडनी झालं चालेल, पूर्ण लीडनी कवर करून 10 मिनिटासाठी दम द्यायचा आणि 10 मिनिटं एकदम मीडियम गॅसवरती चालू ठेवायचं. मग 10 मिनिटं झाली. मी आता जाम थकली आहे. जिच्यासाठी बिर्याणी केली ती आली आहे, बाय द वे दाखवतो तुम्हाला मी. दर्शू आली आहे फायनली बिर्याणी खायला. येस, तिने विचारलं होतं की मदत करू का, काही येऊ का, पण आमच्याकडे खूप 2 गडी होते ना, ज्यांनी मला खूपच जास्त मदत केली आहे. येऊन हां, इनी शूटला मी पण केले, मी अभ्यास पण केले. बॉन्डिंग. आणि अनुला म्हणलं ते म्हणलं होते कॉल कर. झालंच, त्याला माहिती आहे मला वेळ लागणार आहे, हुशार आहे तो. आणि ही आली आहे, पण हिला भूक लागली आहे जगू सगळ्यांनाच. मग हे भात खात खूप भूक लागली. नाही भूक नाही लागली. तू वरण भात खाऊन आलीस, मी मस्त खाल्लेलं आहे. बरं भांडू नका, होईल आता. ते तुकडे जे तू भाजी खाल्लेस का त्याच्यावर मी. आमची बिर्याणी रेडी आणि कल्याणी त्याला हलवते प्रॉपर. आता एकदम खालून घे. आणि आम्ही तर मस्त इथं खायला बसणार. टमाट्यामुळे तुम्ही ऑफेन्सिव्ह झालात तर आमच्या दिदीला मी कायच म्हणू वाटतं. टमाटर टाकले इट्स ओके. चांगलं लागेल टेस्ट यार, जास्त थोडंसं आंबट होईल. प्रॉपर हलव खालून. सगळ्यांनी खायला
काही स्टिक झाली आहे का आणू? त्यांनी खाल्लीच नाही अजून. छान झाली आहे. अरे बोला काहीतरी. खाण्यामध्ये मग्न आहेत सगळे.